अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण सर्व स्वामी भक्त, स्वामी सेवकरी खूप भाग्यवान आहात, कारण आपल्याला स्वामी कृपा लाभलेली आहे. आपल्यापेक्षा भाग्यवान दुसरं कोणी असेलच का, हा प्रश्नच पडतो. स्वामी कृपेमुळेच आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील अध्यायांचे मराठी अनुवाद श्रवण करायला भेटत आहेत, जेणेकरून आपण अधिक स्वामीमय होण्यास मदत होईल. कारण ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाहीत. आपल्या प्रिय अशा भगवंतांच्या चरणी शरण जाण्यासाठी, स्वामीमय होण्यासाठी चला तर मग श्रवण करूया स्वामींचे चरित्र अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेत अनुवादित करून. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सर्वात आधी. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्वामी हे कोठून आले, त्यांचे अवतार कसे प्रकट झाले, कुठे प्रकट झाले याबद्दलची कथा वर्णन केलेली आहे. चला तर मग श्रवण करूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते आणि अध्यायाला सुरुवात करते. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी ह्यांची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात वर्णन केलेली आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून शैल्यगमन केले. त्यावेळेस ते कर्दळी वनात गुप्त झाले व नंतर बराच काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रकट होऊन कायमचे तेथेच स्थिर राहिलेत असे म्हणतात. श्री स्वामी महाराजांच्या प्रकट कथा त्यांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आपल्या विविध धारणेनुसार, आपापल्या मतानुसार व आपल्या विचारांनी उद्धृत केलेल्या आहेत. श्री स्वामी समर्थांच्या एका भक्ताने तर स्वतः त्यांची जन्मकुंडली तयार करून त्यांच्या प्रकट होण्याबद्दल आपले अलग मत व्यक्त केले आहे. याबाबत कोणाचे काहीही मत असो किंवा भाष्य असो, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्य देह धारण करून अक्कलकोट येथे प्रकट झालेत, यात कोणालाही शंका नसावी. या बाबतीत एक प्रसंग असा आहे की श्री स्वामी महाराज राजप्पा मोदी यांच्याकडे बसलेले होते. त्यावेळी कोणीतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले. तेव्हा ते स्वामी महाराजांना असे विचारू लागले की, महाराज, आपण येथे कोठून आलात? त्यावर महाराजांनी स्मित हास्य करीत उत्तर दिले की, आम्ही सर्वप्रथम कर्दळी वनातून बाहेर पडलो. त्यानंतर मी कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो. त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल 12 वर्षे निवास केला. मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी 12 वर्षे राहिले, त्यावेळी ते तेथील आजूबाजूच्या घोर जंगलात राहिले. स्वामी समर्थ इतके वर्ष तेथे राहून सुद्धा तेथील लोकांना स्वामी महाराजांचे दिव्य रूप ओळखता आले नाही. पण जेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली होती, त्यावेळेस महाराजांनी मंगळवेढा हे गाव सोडून ते पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय हा येथे संपूर्ण होत आहे. साक्षात प्रभू दत्तात्रेयांचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे चरित्र सारामृत मराठी अनुवादित कथा स्वरूपात सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर करताना मला खूपच आनंद होत आहे. स्वामी महाराज माझ्याकडून हे पवित्र कार्य करून घेत आहेत, त्याबद्दल स्वामी महाराजांचे कोटी कोटी आभार.
बघा, आपण कोणीच नसतो, सर्व करता करविता हे स्वामीच असतात. स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या इच्छेनेच हे मराठी अध्यायाचे अनुवाद सर्व भक्तांपर्यंत पोहोचत आहेत. तसेच तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे, स्वामी सेवेकऱ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. तुमच्यावर स्वामींची कृपा अशीच राहो आणि स्वामींचा भक्ती मार्ग अधिक वाढो आणि आपली सर्वांचीच आध्यात्मिक प्रगती हो, ही स्वामींच्या चरणी विनंती करते. आणि या पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल. त्याआधी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी प्रकट झालेली कथा श्रवण केल्याच्या आनंदात श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी विनंती करते आणि झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3ऱ्या अध्यायाचे मराठी अनुवाद श्रवण करण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.